दिवस शेवटचा आणि शेवटच्या दिवशी मध्ये आजची ही तिसरी मॅच आपण पाहताय ज्यामध्ये एससी कन्स्ट्रक्शन अमरापूर सागरजी चव्हाण समाधानजी चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला संघ तर दुसऱ्या बाजूने प्रतीक मोकलचा संघ यावेळेसचा फटका बसला आणि इथे मात्र कालच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातला हिरो सिद्धेश मोकल फलंदाज बाद पहिला धक्का शून्यावर सिद्धेश मोकल बॅक टू द डगआउट. या स्पर्धेसाठी नुकतंच ज्यांचं आगमन झालं आपल्या विभागावरती प्रेम करणारे आपली संस्कृती जपणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके महेशजी पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल 5,000चं आर्थिक सहकार्य लाभलंय. त्यांच्या या संपूर्ण कमिटीच्या वतीने अमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम करत राहा आपल्या विभागावरती. आणि आमचे आदरणीय रामदास दादा यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. आणखीन एक क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय रामदास दादा यांचा सन्मान केला जाईल. खरं तर पूर्वी आपण जर पाहिलं आपला परिसरातील बराचसा आपला समाज जो कामानिमित्त मुंबईकडे स्थलांतरित झाला परंतु आज आपल्या परिसरावरती असणारे हे प्रेम त्यांच्या उपस्थितीमुळे आम्हाला जाणवलं. त्याबद्दल नक्कीच त्यांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करेन. असंच प्रेम करत आपल्या परिसरावरती. आणि खूप मोठं नाव आहे महेशदादा पाटील आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 आणि आमच्या आदरणीय रामदासजी पाटील साहेबांचा हा सन्मान. अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊ द्या मान्यवरांच्या स्वागतासाठी. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आणि त्याच दरम्यान अविनाशजी मोकल साहेब कळवे यांच्याकडून सुद्धा स्पर्धेसाठी शुभेच्छा. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती अजूनही धाव लागलेली नाहीये. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवराज पाटील दाखल झाला आणि नक्कीच राज मात्रेसाठी इथे बक्षीस आले. आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं होतं एससी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सागरजी चव्हाण हे आता आपल्या खेळाडूंवर बक्षिसांची लईलूट करताना तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांना सुद्धा विनंती असेल या आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावर. सागरजी चव्हाण आपलं मोस्ट वेलकम. जाऊयात मॅच कडे जिथे पहिल्या 3 बॉल नंतर कोणती धाव नाहीये. राज मात्रे कळव्या गावाचा सुपरस्टार. गेले 2-3 हंगाम आपण टेनिस क्रिकेटचे पाहिले. त्या हंगामामध्ये आपला स्वतःला सिद्ध करणारा खेळाडू सुशांत मोकलच्या तालमीतला खेळाडू राज मात्रेचा पुढचा बॉल ड्रायव्हिंग लेंथला समोर खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आता संघाचा आणि वैयक्तिक खाते खोलते फलंदाज शिवराज पाटील. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी काय फिल्डिंग केली होती या खेळाडूनं आणि बॅटिंग करत असताना चांगलं योगदान सुद्धा तो शिवराज आता इन ऍक्शन. सुपर 8 ची लढत आपण पाहताय. हिमांशू कला केंद्र कुलदैवत एंटरप्राइजेस जोहे च्या अगेन्स्ट एससी कन्स्ट्रक्शन अमरापूर. पलाश मोकलच्या अगेन्स्ट राज मात्रे. दोनही नवीन कर्णधार आपला अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये यंदा पाहायला मिळतात. पलाशसाठी पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक बॉल पाठवलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार चौकार. यस नक्कीच सर्व कमिटी भारी आणि आता अमरापूर विभागातील प्रेक्षक सुद्धा भारी आहेत. आता प्रेक्षकांची अतोनाट गर्दी तुम्हाला मैदानाच्या चहू बाजूला पाहायला मिळते. या स्पर्धेनं मिळवलेलं घवघवीत यश. पुढचा बॉल पलाश मोकल थांबायला तयारच नाहीये. धावांची तलाश करत असताना सलग 2 बॉल 2 चौकार 2 इन अ रो धमाका. भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री युवकांचे प्रेरणास्थान वैकुंठदादा पाटील यांचं हे शीर्षक गीत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकता. चालू सामना एससी कन्स्ट्रक्शन अमरापूरच्या अगेन्स्ट हिमांशू कला केंद्र कुलदैवत एंटरप्राइजेस जोहे. एससी कन्स्ट्रक्शन म्हटलं की
सागरजी चव्हाण आणि समाधानजी चव्हाण आपण पाहिलं होतं बिग बजेट. मी तर म्हणेन की खिशामध्ये नोटांचा बंडल, परंतु प्रत्येकाच्या खिशात असतो, परंतु देण्याची वृत्ती लागते. आणि आपल्या संघासाठी आपल्या खेळाडूंसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सागरजी चव्हाण हे नेहमीच बक्षीस लावत असतात. आणि राज म्हात्रेसाठी पहिल्या विकेटसाठी कॅश प्राईज सुद्धा इथे जमा झाला. पहिलं षटक संपलं, धावफलकावरती धावा 9. बॉलिंग मार्कवर निखिल डाऊर, कळवे गावाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू. सामना करेल शिवराज पाटील. पहिला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता निखिल डाऊर. अगदी शॉर्ट रनअप आहे, कमी पावलांचा रनअप, परंतु चांगली गुणवत्ता असणारा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग करत असताना सुद्धा मोठमोठे फटके खेचतो, परंतु आता बॉलिंग करत असताना कशा प्रकारची कामगिरी करतो. दुसऱ्या बाजूने पलाश मोकल 8 या धावसंख्येवर. खोलात टाकला होता मिनी हेलिकॉप्टर, समोर फटका फसलाय. शैलेश डाऊन दी बॉल, पकडला जेल, संपवला शिवराजचा खेळ. धक्का क्रमांक 2, निखिल डाऊरची पहिली विकेट. एससी कन्स्ट्रक्शनचे सर्व समाधानजी चव्हाण साहेबांना सुद्धा विनंती असेल, आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर सागरजी चव्हाण इथे उपस्थित आहेत. आणि जणू का आज आपला संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. नौका फलंदाज अलॉंग दी खापेट बॉल, पहिलाच बॉल फेस करत असताना फटका चांगला डीप मधनं प्रोटेक्शन येतं. सिंगल कंप्लीट, धावफलकावरती धावा सिंगलच्या मदतीनं. दुहेरी धावसंख्या 10 धावा, डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड. 9 बॉलचा खेळ संपला, शांत गतीनं संत सुरुवात, परंतु दुसऱ्या बाजूने पलाश मोकल ऑन स्ट्राईक, 2 बॉल 8 धावा या वैयक्तिक धावसंख्येवर होती. ही विकेट या मॅच मध्ये फार महत्वाची आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार याच्या विकेटची आता आवश्यकता असेल एससी कन्स्ट्रक्शन हमरापूरला, कारण कालच्या दिवसामध्ये पलाशनं 42 धावांची बहारदार इनिंग खेळला होता. आजच्या दिवसामध्ये सुपर 8 ची लढत. प्रतीक राजन मोकल यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावेल का. पहिला बॉल या षटकामध्ये फेस करत असताना ऑन साइडला एक सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 11 धावा. शांत गतीने सुरुवात झाली, परंतु शांत राहून चालणार नाही. असं म्हणतात की लढता लढता हरलो जरी लढाईला माझा अंत नाही. शांत बसायला मी संत नाही. आता संत बसून शांत बसून चालणारच नाही. धावफलकावरती धावा लागल्यात 11 धावा. 10 बॉलचा खेळ आता संपलाय. 2 विकेट. यावेळेसचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता, परंतु कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा. ऑन साइडला टर्न करायचा होता, बॅटची बाहेरची कडा, आणि तिथून शॉर्ट कव्हरला नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतो. एक सिंगल. धावफलकावरती 12 धावा. 1.5 षटकांचा खेळ संपला. साई प्रसाद इन्फ्राचे सर्व प्रसादजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल. विशालजी चव्हाण साहेब आपल्याला विनंती असेल. विशाल चव्हाण साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर यावं. त्याच दरम्यान आपण इथे जर पाहिलं तर एक मोठा फटका आला निखिल डाऊरच्या अगेन्स्ट. शेवटच्या बॉलवर हा षटकार पाहायला मिळाला. आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकता आमचे कोळी नाखवा. खर तर आपल्या विभागावर प्रचंड प्रेम आहे त्यांचं. जरूर कामानिमित्त मुंबई येथे स्थलांतरित झाले. खरी मुंबई ही आगरी कोळ्यांची, आणि आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकवीरा, आणि आई एकविरेची आज मानाची पालखी नवी मुंबई येथून जुईनगर येथून रवाना झाली कार्ला निवासस्थानी. आणि आज हा पारंपरिक कोळी पेहराव तुम्ही पाहताय. खरं तर मान्यवरांची उपस्थिती आणि संपूर्ण आमच्या आयोजक मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात. जाऊयात मॅच कडे. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 18 धावा लागल्यात, जिथे 2 विकेट आल्यात.
जरूर धावसंख्येच्या गतीचा विचार केला तर 9च्या सरासरीने चालला. आतापर्यंत काय घडलं हे विसरा, आता काय घडवायचं आहे ना याच्यासाठी लढा. पलाश मोकल अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे, त्यामुळे इथून 2 षटकात सुद्धा धावा होऊ शकतात. बॉलिंग मार्क पर अभिजित तयार. एसटी कन्स्ट्रक्शन हमरापूर संघाकडून ऑन स्ट्राईक फलंदाज ऋषिकेश. पहिला बॉल ऑन साइडला, फटका फसलाय वरून मोकल आणि त्याचा साथीदार डाऊन दी बॉल. पकडला जल, संपवलाय खेळ. धक्का क्रमांक 3. साई प्रसाद इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व सन्मान्य विशालजी चव्हाण साहेब यांच्याकडून पारितोषिक आला. या कॅच साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. आता एसटी कन्स्ट्रक्शनचे हमरापूरचे खेळाडू आता मात्र डबल एफर्ट्स लावतील याच्यात तीळ मात्र शंका नाही. आणि प्रत्येक विकेट साठी 1000चा कॅश प्राइज विशाल चव्हाण साहेब आणि तसेच एसटी कन्स्ट्रक्शनचे सर्व सागर चव्हाण यांच्याकडून सुद्धा प्रत्येक विकेट साठी प्रत्येक कॅच साठी ते पारितोषिक जमवतात. आमचे स्कोरर यांना फार महत्वाची मोठी मेहनत घ्यायला भाग पडलाय, कारण बक्षिसांची खैरात आपल्या खेळाडूंसाठी मोटिवेशन देण्यासाठी टोकन देण्यात येत आहे. विशाल चव्हाण आणि सागर चव्हाण हे चव्हाण बंधू आपल्या खेळाडूंवर बक्षिसांची लयलट करत असताना पाहायला मिळतात. आणि बहुतेक संघ जर सुपर 4 मध्ये दाखल झाला तर आम्हाला एक एक्स्ट्रा स्कोरर बसवायला लागेल. नवीन फलंदाज धावकुरे हाताचा चांगला फटका पुन्हा एकदा फसला. कमालीचा जेल शॉट कव्हरला. अजून एक विकेट डाऊन. सलगच्या 2 बॉलवर 2 मोठे झटके. आता या झटक्यांचे चटके जो हे संघाला लागत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इथून मात्र आता आमच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलंय. विशाल चव्हाण साहेब, साई प्रसाद इन्फ्राचे सर्व यांच्याकडून आमचे स्कोरर मित्र त्यांच्यासाठी 500चं कॅश प्राइज आणि समालोचकांसाठी सुद्धा 500चं कॅश प्राइज झालंय. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. परंतु आता ऑन अ हॅट्रिक गोलंदाज असेल एससी कन्स्ट्रक्शनचा आता हॅट्रिक साठी पारितोषिक येते का याच्याकडे नक्कीच गोलंदाज अभिजितचं लक्ष असेल. कमालीची गोलंदाजी पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट ऑन अ हॅट्रिक. गोलंदाज अभिजित तयार. सामना करेल नौका फलंदाज. आणि नुकताच जो विकेट आला त्याच्यासाठी अभिजित साठी कॅश प्राइज 500 आणि झेल घेणारा फलंदाज खेळाडूसाठी 500 ऑन हॅट्रिक. परंतु इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आता इथे मात्र स्कोरर विचार करतोय पैसे लिहू की स्कोर लिहू, परंतु दोनही काम आमचे तेजाची नाईक चोखरीत्या बजावतात. अभिजित कम्मालीची गोलंदाजी करतोय. अजय आलाय नवीन फलंदाज. पहिला बॉल निर्धाव चेंडू फेस केला. यावेळेसचा बॉल फटका बसलाय. अजून एक विकेट येईल का? परंतु इथे काय घडतंय, 1 नाही 2 नाही 2 खेळाडू, दोघांची शेती आणि दोघांनी पण केली माती. आणि इथून मात्र झेल ड्रॉप आणि इथे मात्र आता जीवनदान. परंतु आता इथून पुढे पलाश मोकलला कमान सांभाळणं फार आवश्यक आहे. जरूर एका एंडनी विकेट पडल्यात, परंतु प्रतीक राजन मोकल यांनी माझ्यावर विश्वास दाखवले. मला संघ नायक म्हणून माझी HVPL मध्ये निवड केली आहे. आता मला चांगला खेळ करणं आवश्यक आहे. आता हा चांगला खेळ करेल का? उर्वरित या पहिल्या 17 मधील 8 बॉलचा खेळ बाकी आहे. आता उर्वरित 8 चेंडूवर जास्तीत जास्त स्ट्राईक पलाश मोकलला करावी लागेल आणि धावसंख्येची तलाश. या तलाश मध्ये हा पलाश आता निघेल का? 19 धावा 16 बॉलचा खेळ संपला. आता उर्वरित 8 बॉलवर किमान 20 धावा जर जमवलं तर एक फायटिंग टोटल म्हणता येईल. पलाश मोकल साठी बॅकफुटला जात असताना पंच केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला 1.2 पंचा ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल आणि ऑनफिल्ड सॉफ्ट सिग्नल हा आउट आहे. आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू समाधान. आता समाधानी असेल का? कारण झेल एकदम कमालीचा
आणि इथे निराशाजनक खेमा आता पाहायला मिळतो जोहे संघाचा, परंतु निराश हताश होऊन चालणार नाही. अजूनही एक षटक बाकी आहे. येस, 1000 रुपये जमा झाले आहेत. तसंच या जेलसाठी साई प्रसाद इन्फ्राचे सर्वे सर्वा विशालजी चव्हाण साहेबांकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. आणि तसेच सागरजी चव्हाण यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज विकेटसाठी आलंय आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज झेलसाठी आलंय. याची नोंद आपण घ्या. चला, आमचे स्कोरर हे लिहून घ्या. आता एक एक्स्ट्रा स्कोरर मी तर म्हणे आता ज्या वेळेस एसटी कन्स्ट्रक्शन चा सामना जर यापुढे राहिला तर एक एक्स्ट्रा स्कोरर बसवणं आवश्यक आहे. बॉलिंग मार्कवर जोहे गावातील एक वेगवान गोलंदाज वरुण मोकल तयार सामना करतोय. कुलदैवत एंटरप्राइज हिमांशू कला केंद्र कुलदैवत एंटरप्राइज जोहे संघाचा अजय पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज गणेश पाहायला मिळतो. अजय आणि गणेश ही जोडी, आता या जोडीला अजयही राहावं लागेल. शेवटच्या एक षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्येची मजल मारणं आवश्यक आहे. पहिला बॉल समोर खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक चिप केलाय. शॉटला चेक केलं जात आहे. वाईड इज लॉंग ऑन लाईक सिंगलच. गणेश आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 22. शांत आणि संत सुरुवात. परंतु आता इथून येणाऱ्या 5 बॉलवर जास्तीत जास्त धावसंख्येची मजल मारावी लागेल. आता संयमाचा बांध फोडावा लागेल. असं म्हटलं जातं वेळ प्रत्येकाची येते आयुष्यामध्ये, परंतु त्या वेळेसाठी वाट पाहत राहा, संघर्ष करत राहा. आणि आता संघर्ष करावे लागते, कारण असं म्हटलं जातं उन्हाळ्यामध्ये आपण ज्या सूर्याचा तिरस्कार करतो, हिवाळ्यामध्ये त्या सूर्याची आतुरतेने वाट पाहतो. त्यामुळे वेळ प्रत्येकाची येते. त्या वेळेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीने धावफलकावरती धावा 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. चला बॉलिंग टीम स्पीड अप करा. नेक्स्ट मॅच भाई निळकंठ 11 दादर, ओमकार पाटील रावेच्या अगेन्स्ट किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी, रितेश वारी दादर. चला रितेश आणि ओमकार दोघांना विनंती असेल आपण उपस्थित राहा, अधिकचा वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये टॉस, काय फटकाय, अक्षरशः क्लास, सी फॉर क्लास. फलंदाज गणेशच्या बॅट मधून धमाका षटकार. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे सन्माननीय सुनीलजी मोहिते साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर यावं. काय फटका होता मित्रांनो, बॅकफुटला जात असताना पुलचा फटका आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलं. 6 धावांसाठी हा षटकार पाहायला मिळालाय. आता जोहे संघाच्या खेम्यातून टाळ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय. गणेश अजून एखादा मोठा फटका मारू शकेल का? यावेळेसचा बॉल ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक, डीप मिड विकेटला बॉल आलाय. 1 बाउन्स सोबत निरोप सीमा रेषा पार. आता या फटक्याचे चटके बॉलिंग टीमला सोसावे लागतात. मागील 2 बॉलवर तब्बल 10 धावा वसूल केल्या. चौकार. कम्मालीची बैटिंग. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हाथोड़े के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता. त्यामुळे आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एससी कन्स्ट्रक्शन हमरापूर, तर दुसऱ्या बाजूने संघ पाहायला मिळतोय हिमांशू कला केंद्र कुलदैवत एंटरप्राइजेस जोहे. पुढचा बॉल कव्हर्सला उडवलाय. यावेळी क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. गोलंदाजाचं प्रत्युत्तर. मागील 2 मोठे फटके या बॉलवर विकेट वरून मोकलला. दुसरा मिळतोय हा धक्का या पहिला या षटकामधला. या विकेटसाठी 1000चं कॅश प्राइज झाले विशाल चव्हाण साहेबांकडून. साई प्रसाद इन्फ्राचे सर्वे सर्वा वरून मोकलसाठी 500 आणि झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकासाठी 500. चला, मुख्य प्रवेशद्वारावर ज्यांनी गाड्या पार्क केल्यात त्यांनी व्यवस्थित पार्किंग करा, कारण तिथे मात्र ट्रॅफिक झाल्या, वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे आपल्या ज्या गाड्या आहेत त्या कृपया तिथनं बाजूला करा. आयोजकांकडून विशेष सूचना येते.
मुख्य प्रवेशद्वारासमोर ज्यांनी ज्यांनी गाड्या पार्क केल्या त्या गाड्या आपण व्यवस्थित पार्क करा. माहिती आहे आम्हाला स्पर्धा मोठी आहे त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी जास्त आहे, परंतु आपल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे त्याची नोंद घ्या आपण. मी सन्मान्य संदीपजी चव्हाण साहेबांना विनंती करते आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर यावं. विशालजी चव्हाण यांच्या निकटवर्ती आहे संदीपजी चव्हाण साहेब. आज सागर चव्हाण, समाधान चव्हाण, विशाल चव्हाण आणि संदीप चव्हाण यांची जोडी आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर. आणि एससी कन्स्ट्रक्शनच्या खेळाडूंसाठी बक्षिसांची खैरात. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये परमेशी पाटील सर घेतील, तिथे असतील ओमकार पाटील रावेच्या अगेन्स्ट रितेश वारी दादर. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. आणि जाऊयात पुढचा बॉल. वरून मोकल तयार. यावेळेसचा बॉल प्रचंड वेग, परंतु हा बॉल दिशा इन लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. 34 धावा. हे षटक थोडस महागडं राहिलं. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9, तर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावा गोलंदाज अभिजितनं खर्च केलं. परंतु वरुणचं षटक थोडस महागडं. फटका चांगला आहे. ताकद, टायमिंग, नजाकत, तीनही गोष्टींचा परफेक्ट मिलाव. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार. कमालीचा फटका. फलंदाज मुन्ना पटेल. माझ्यावरती जळणारे विरोधक अपोजिट डझन. या क्रिकेटच्या मैदानात मुन्ना पटेलचं वजन. पहिल्याच बॉलवर आल्या आल्या धमाका. षटकार. आता 1 बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल, 1 टू गो. लो फुल टॉस, मिस टायमिंग. फटका फसलाय. खेळाडू डाऊन दी बॉल. परंतु इथे आता वेस्ट साइड चेक केली जाईल. बीमर साठी कॉल होता. जर बीमर असेल तर या 2 धावा मिळतील आणि प्लस नो बॉल. परंतु तिसरे पंच या. अमोल सर प्लीज. बॅट्समन रिव्ह्यू. शेवटचा बॉल हा. बॅट्समन रिव्ह्यू. लास्ट बॉल हा. वेस्ट साइडच्या खाली असेल तर हा झेलबाद स्वरूपात फलंदाज बाद दिला जाईल. प्रज्वल पद्माकर टावरी रावे यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. ते देखील सामना पाहतात. थँक्यू सो मच प्रज्वल टावरी. आर्मी मॅन, खरं तर आर्मी मध्ये आहेत अविनाश, आणि ते सामना पाहतात. प्रज्वल टावरी रावे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. नक्कीच या स्पर्धेचं वैशिष्ट्य झालंय परमेश्वर. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रामधील सर्वच या स्पर्धेचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे कॉट स्वरूपात फलंदाज बाद असेल. आता 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागतील. 40 रन्स, 40 धावा विजयासाठी. 24 बॉल, 41चं टार्गेट असेल. शेवटच्या बॉलवर मुन्ना पटेलचा विकेट आला. नो बॉल नाहीये तिच्यामुळे आणि कॅच घेतले डीप मिड विकेटला. आता समीकरण 24 बॉल 41 धावा. जाऊया टॉस कडे. नटराज ग्राफिक्सचे ओनर आमचे परम मित्र नटराज म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी विनंती करेल नटराज म्हात्रे यांना की आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. त्याचप्रमाणे एससी कंस्ट्रक्शन टीमच्या सर्व संघ मालकांना विनंती आहे, दादा आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. विशाल दादा, आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. लीग स्टेज खरं तर आपण कालच्या दिवसात पाहिले. आज सुपर 8 मधील हे सामने आपण पाहतो. एका बाजूला निलकंठ भाई 11 दादर त्यांना फाईट करेल किमयान दुर्वा स्पोर्ट्स वरेडी. या ठिकाणी वरेडी टीम कॉल करेल. रितेश रितेश कॉल करेल. टेल इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलाय निलकंठ भाई 11 दादर या टीमने. ओमकार, विन द टॉस डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण निवडले. यांनी स्ट्रॅटर्जी सुपर 8 साठी काही स्ट्रॅटर्जी आहे?
स्ट्रॅटर्जी काही नसेल, खेम चांगला करू आम्ही, बॉलिंग आपली चांगली अटक आहे, लल्ला पण चांगली, लल्लाची टीम पण चांगली आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि निखिल पाटील राव्याचा सिक्सर किंग आम्ही त्याला संबोधतोय, त्याच्याबद्दल काय म्हणशील? खरंच त्याचा तर मनापासून आभार मानतो. गेलेली मॅच आमची त्यांनी सामना जिंकून दिलाय, खरंच त्याचा मनापासून आभार आहे. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. मी नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. रितेश, टॉस महत्वाची होती. टॉस काय अशी महत्वाची नाही, जो आमचा खेळ आहे तो आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. वरेडीवरून किती प्रेक्षक आलेत? दादानी मागाशी सांगितलंय, भरपूर जण निघले तिकडून. रितेश, बेस्ट ऑफ लक या मॅच साठी. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. भाई नीलकंठ 11 दादर विन द टॉस. दे हॅव डिसाइड डे टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकलाय आणि ओमकार पाटीलने निवडलाय क्षेत्ररक्षण. अतिथी सन्मानाकडे जाऊयात. साई प्रसाद इन्फ्राचे सर्वेसर्वा सन्मान्य विशालजी चव्हाण साहेबांची उपस्थिती आपण इथे पाहता. मी सन्मान्य विशाल चव्हाण साहेबांना विनंती करेन आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी अमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5चे विद्यमान उपाध्यक्ष बंटीदादा मात्रे यांना विनंती करतो आपण विशाल चव्हाण साहेबांचा सन्मान घ्यायचा. साई प्रसाद इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वेसर्वा विशाल चव्हाण सर, आपल्याला विनंती असेल. खरं तर आल्या आल्या SC कन्स्ट्रक्शनच्या खेळाडूंसाठी ज्यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर पुढील सन्मानाकडे वळतोय. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे सन्मान्य सुनील मोहिते सरांना विनंती असेल की सर आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. विद्यमान सदस्य सूरज म्हात्रे यांना विनंती असेल की आपण सन्मान्य सुनील मोहिते सरांचा सन्मान करायचा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी सातत्यानं कार्यरत असणारं पोलीस दल आणि नवी मुंबई पोलीस दलातील कार्यरत असणारे हे मोहिते सरांचा सन्मान आपण घेतो. तदनंतर जशी डावाला होईल सुरुवात 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. आवाजात करूया बदल मायक्रोफोनवर जोडले जातील. परमेशजी पाटील सर, धन्यवाद. येस, थँक्यू अविनाश. मॅच SC कंस्ट्रक्शन हमरापूरला फाईट करताना हिमांशु कला केंद्र कुलदैवत एंटरप्राइजेस जो आहे पहिल्याच इनिंग मध्ये सन्माननीय सागर चव्हाण आणि सन्माननीय समाधानदादा चव्हाण यांनी पारितोषिक लावलेत. रितेशसाठी 500, राज म्हात्रेसाठी 500, शैलेशसाठी 500, निखिल डाऊरसाठी 500, रितेशसाठी 2000, विशालदादा यांच्याकडून अभिसाठी 500, समाधानसाठी 500, धर्मेंद्रसाठी 1000, पुन्हा एकदा धर्मेंद्रसाठी 2000, अभिसाठी 500, वरुणसाठी 500 आणि मयूरसाठी 500 असे एकूण. चला आता काउंटिंग सुरू आहे. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. द गेम ऑन. डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू लॉफ केला, इनफिल्डला कव्हर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघालाय, सीमा पार, चौकार. या पहिल्या चौकारासाठी फलंदाज संकेत साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पारितोषिकांचा वर्षा होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट सेट केलाय 41चा. बॅटचा फेस खोलून पॉइंटला बीट करायचं होतं, गली आणि पॉइंट मधून चेंडूला काढायचं होतं असं म्हणूया आपण. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. इट्स अ डॉट बॉल. चौकारानंतर गोलंदाजाने केलेलं कमबॅक बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर सिद्धू मोकल ला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. राबे एन कडून सिद्धू मोकल. फुल टॉल वसूल केलाय. देख घुमा के हालाय षटकार. या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक विशाल दादा चव्हाण यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. प्रत्येक मोठ्या फटक्यावरती चौकार षटकारांना तुम्हाला पारितोषिक पाहायलाच मिळणार आहेत. रॉकस्टार ग्रुप कडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी रन्स मिळेल. एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 11.
11 धाबा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. दुर्गादेवी हमरापूरचा विस्फोटक खेळाडू ऍज अ ओपनर सलामवीर खेळाडू शैलेश पाटील ऑन स्ट्राईक. शैलेशला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. बॅटची कडा एजंट टेकन. एस्टनच्या पाठीमागे पलाशने कोणत्याही प्रकारची केली नाही चूक. पहिला धक्का बॅटिंग करत असताना एस कंस्ट्रक्शन टीमला फलंदाज शैलेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. वर्सोवावरून ते सामना पाहतायत आणि त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच. धक्का क्रमांक पहिला 41चा पाठलाग करत असताना एस सी हमरापूर कंस्ट्रक्शन टीमला आणि फलंदाज बाद झाला शैलेश पाटील. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती राज म्हात्रे. पहा आता मात्र ज्या पुढील रन्स आहेत ह्या दोन खेळाडूंनी जर का अर्जित केला, एकही विकेट न गमावता पुढील जर का हमरापूर टीम ने हा सामना जिंकला तर या दोन खेळाडूंसाठी प्रत्येकी 1500 रुपयाचं कॅश प्राइज, अर्थातच या जोडीसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहा खेळाडूंच्या सोबत समालोचक स्कोरर यांच्यासाठी देखील पारितोषिक आलेले आहेत. थँक्यू सो मच. मॅच कडे जाऊया. साई प्रसाद इन्फ्राचे सर्वे सर्वा विशाल दादा यांच्याकडून हे पारितोषिक. एक्स्ट्रा कव्हरला क्या बात है. CLAS क्लास. राज म्हात्रेच्या बॅट मधना धमाका षटकार. लास्ट बॉल वरती ब्लास्ट आला आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलं. कॅश प्राइज या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहेत मित्रांनो. परमेश खरं तर खेळाडूंना मोटिवेट करतायत त्या ठिकाणी विशाल चव्हाण साहेब आणि सागर चव्हाण साहेब. एवन जोडी मंचावरून मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये बक्षिसांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून होताना पाहिला आणि का करू नये उत्तम कामगिरी त्यांच्या संघातील खेळाडूने केली आणि त्यांच्यासाठी हे पारितोषिक आपण येताना पाहिलं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याच्या हात गावे, ती कविता तुम्हाला आठवली असेल आणि नक्कीच त्यांचं विशेष कौतुक. आणि याच दरम्यान आमचे विनायकदादा पाटील पत्रकार, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खर तर ऑफिशियली आमचे स्कोरर तर आहेतच आणि ऍडिशनल आमचे समालोचक अविनाश ठाकूर यांच्याकडे देखील आम्ही पैशांचा सर्व व्यवहार दिलेला आहे तिकडे. परमेश असं म्हणतात घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याचं हात घ्यावे म्हणजे काय, तर त्यालाही ती सवय लागावी देणाऱ्यासारखी, त्यानेही दुसऱ्याला द्यावं हा त्याचा अर्थ होता. आणि खरंच खूप चांगलं काम या ठिकाणी होताना आपण पाहत आहे SC कंस्ट्रक्शन टीमच्या वतीने. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज मुन्ना पटेल ला प्राचारण केलंय. पहिल्याच षटकामध्ये जर का आपण विचार केला तेजस तर 2 सिक्सर, 1 4, 1 सिंगल, 1 विकेट आणि 1 डॉट बॉल अशा एकूण रन्स आल्या पहिल्याच षटकामध्ये. 17 41 41चं टार्गेट. 41 धावांचा पाठलाग करत असताना SC कंस्ट्रक्शन हमरापूर टीम मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूने राज आणि त्याच्या सोबत संकेत. समोरला लॉफ करायचं होतं, क्षेत्ररक्षक आहे, पकडेल का जैल होय. इट्स अ बिग ब्लो. मोठा धक्का बसलाय. राज म्हात्रे बॅक टू द डगआउट. या मॅच मध्ये एखाद्या गोलंदाजाने जर का विकेट हॅट्रिक संपादित केली तर मुकेश म्हात्रे जोहे
यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पारितोषिकांचा वर्षाव, एटीएम खुले झालेत. आज बँका बंद आहेत, रविवार आहे, परंतु इकडे कॅश प्राइज, एटीएम मात्र ओपन आहेत. नवीन फलंदाज गावदेवी कलवेचा ओपनर, सलामवीर फलंदाज कलव्याचा निखिल डाऊर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. मुन्ना पटेलच्या अगेन्स्ट निखिल डाऊर हे बॅटल पाहण्यासारखं राहील. लेग स्टिकच्या बाहेर निखिलला ठाऊक होतं की हा स्क्वेअर चेंडू असेल. एक्स्ट्राचे 1 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं 5वं पर्व, दमदार पर्व. JSW स्टँड मध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. चहू बाजूला प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. फिरून खेळण्याचा प्रयत्न नटरंग स्टाईल मध्ये. चेंडूला पुल करायचं होतं, चेंडूला पाठवायचं होतं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून सीमा पार. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. प्रेशर आता क्रिएट झालंय. तेजस पहिल्याच षटकामध्ये 17 आल्या होत्या, 1 विकेट गमावली. मजबूत स्थितीमध्ये एससी कंस्ट्रक्शन हमरापूर टीम ला आपण पाहिलं. 10च्या सरासरीने तुम्हाला रन्स करायचे आहेत हे देखील विसरता कामा नये. सध्या स्थितीला रन्स आहेत 19. दुसरं षटक सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोरला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन 1 विकेट जाईल का? क्षेत्ररक्षक आलाय. कविराज यांनी पकडलाय झेल. फलंदाज निखिल डाऊरचा संपलाय खेळ. Bosun Babu. प्लीज आहे. पास सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे ना की रातोरात तुम्हाला ते हिरो सुपरस्टार बनवतील. चला आमच्या ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटरला विनंती आहे, एकदा प्रेक्षकांकडे कॅमेरा घ्या तुम्ही. पाहूया आज सुपर संडे आणि आज सुट्टीच्या दिवशी बरेचसे प्रेक्षक आलेत मित्रांनो. दादांच्या बॅनरच्या खाली बरेचसे प्रेक्षक आपण पाहतोय. त्याच बरोबरीने जे आमचे कटआउट्स आहेत, ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी उदार हस्ते मदत केलेली आहे, त्या खरं तर कटआउटच्या खाली आता मात्र आपण मराठी माणसाच्या हक्काचं दुकान अर्थातच सौरभ मोबाईल बॅनर खाली बसलेल्या प्रेक्षकांकडे आहोत. मोस्ट परमेश, वेलकम. लवकरच 19 जानेवारीला आपल्या परिसरामध्ये जोहे पोलीस स्टेशनच्या शेजारी RDC बँकच्या खाली खऱ्या अर्थाने आपण पाहता मॅक कलेक्शन, एक ब्रँडेड खरं तर क्लॉथ सेंटरचं ओपनिंग लवकरच तुमच्या भेटीला येईल. 19 जानेवारीला आपण आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहा. ऑन साइडला हा फटका मिड विकेटला क्लिअर करत असताना टायमिंग लाजवाब. बॉल चालला मिड विकेट सीमा पार. षटकार 6 धाबा आल्या. आवर्जून मी उल्लेख केले सर्व आपल्या इथल्या क्रीडा रसिकांना. मॅक कलेक्शन आमचे मित्र महेश म्हात्रे कोपर यांचा एक खरं तर क्लॉथ सेंटर कपड्यांचं दुकान, त्याचं ओपनिंग आहे 19 जानेवारीला. त्या क्लॉथ सेंटरला आपण सर्वांनी आवर्जून भेट द्या. आपल्या मराठी माणसाचं आणखीन एक हक्काचं दुकान. असं म्हणतात कोणाच्या नादात कोणाच्या वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, आणि उद्योगात टाकलेलं पाऊल महेशजी मात्र तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या सिक्सरसाठी देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पायावरती चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईज बॅट कट आहे. बॅटची एज बॅट अँड पॅड म्हणावं लागेल. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना SC कंस्ट्रक्शन हमरापूर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय 26. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे चेंडू बाकी असतील 12 आणि रन्स करायचे आहेत 15. राभेगावचे समाजसेवक आणि त्याच बरोबरीने ग्रामपंचायत कर्मचारी सन्माननीय मोहनदादा पाटील साहेबांकडून 2,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य कमिटीसाठी खरं तर लाभलेलं आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. येणारे चेंडू बाकी असतील 12, रन्स करायचे आहेत 15. 5 सामना दुतर्फा आहे. दोन्ही बाजूने सामना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय.
50-50% चान्सेस दोन्ही टीमसाठी असतील, पण विकेट्स अधिक गमावल्यात. सलामवीर फलंदाज, त्याचबरोबर मिडल ऑर्डर आणि चौथ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज निखिल डाऊर हे स्वस्तात बाद झाले. पण जर का या विकेट्स गेल्या नसत्या तर वन साइडेड मॅच कदाचित पाहायला मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही है. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसे का नाम है क्रिकेट, जहां सारे प्रेडिक्शन होते हैं फेल. आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहात. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल, कोणतंही टार्गेट क्रिकेटमध्ये तुम्हाला विजयाची हमी देत नाही आहे. गेम ऑन. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. या मॅच मध्ये फार मजा येईल. 12 चेंडू, 15चं समीकरण. कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल तर कोणत्या संघाला याच मॅच नंतर थांबावं लागेल. या जाऊया मैदानाकडे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज चोह्याचा पलाश मोकल, तर ऑन स्ट्राईकला असेल रितेश. एका बाजूने रितेश, त्याच्यासोबत संकेत. सतीशजी इंद्रे साहेबांना विनंती, आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. चांगला चेंडू आला ऑन द कार्पेट. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. घाई करावी लागेल. सेकंडचा कॉल. प्रत्युत्तर देत असताना रितेश आणि संकेत यांची जोडी कमाल करतोय आज मैदानाच्या आतमध्ये. 2 रन्स कंप्लीट. धावसंख्या 28. खारसा पोलिसा खरं तर खेळाडू संकेत नॉन स्ट्राईकला, तर रितेश कोपरचा खेळाडू ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. फुलटॉस आहे एक्स्ट्रा कव्हरला बीट करून. खरं तर चौकाराच्या शोधात हा फलंदाज पाहायला मिळाला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. JSW स्टँडच्या अगदी समोर चेंडूला फील्ड केलं गेलं. रन्स मिळाली 1 सिंगल. धावसंख्या 29. लॉस ऑफ 3 विकेट्स. सामना संपला नाहीये. सामना दुतर्फा आहे. 50-50 चान्सेस. अभी नाही तो कभी नाही. पहा, अशा प्रकारच्या स्पर्धा तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच या स्पर्धेचं आयोजन असतं. सेन्सिबल त्या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला पुश करायचं होतं. चेंडूला कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये फक्त ढकलायचं होतं. संकेतला आपण पाहिलं. निर्धाव चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळाला. इक्वेशन येणारे चेंडू बाकी असतील 9 आणि रन्स करायचे आहेत 12. 9 बॉल 12चं हे समीकरण. पण चेंडू आणि जर का धावांचा विचार केला तर 3 रन्स ऑफ डिफरंट आहे. जास्त नाहीये, परंतु ही मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. बॅटचा फेस खोललाय थर्ड मॅन कडे. चेंडू मात्र निघालाय दन 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 करत सीमा पार. मस्ट नीडेड हा 4 रन्स. खर तर या चौकारानंतर साई प्रसाद इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व आदरणीय विशालजी चव्हाण साहेब यांच्या चेहऱ्यावरती आनंद आम्ही पाहिला आणि त्यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं या खेळाडूसाठी. अप्रतिम कमबॅक. 4 धावा. टेक्निकली परफेक्ट हा फटका होता. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. डीप थर्ड बॅनला हा 4 धावा इथे येताना पाहिल्या. नक्कीच. खर तर परफेक्ट बॅट आणि बॉलचा मिलाप त्या ठिकाणी आणि टेक्निकल स्ट्रोक्स पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पायावरचा चेंडू फ्लिक करायचा होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. तिसरं षटक सुरू आहे आणि या तिसऱ्या षटकाचा जर का आपण विचार केला तर शेवटचा चेंडू बाकी असेल. येणारे चेंडू बाकी असतील 7. रन्स करायच्यात 8. 7 चेंडू आणि 8चं हे समीकरण. रफ अँड टफ सामना खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने SC कंस्ट्रक्शन हमरापूर त्यांना फाईट करत असताना हिमांशु कला केंद्र कुलदैवत जोहे या फ्रँचाइज टीमला पाहतोय. समोरला बिग ब्लो. इट्स अ माइटी. चेंडू मात्र निघालाय सरळ सीमा पार. ब्रँडेड सिक्सर आणि या षटकारासाठी पारितोषिक आलंय. रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. विशाल चव्हाण साहेबांनी आपलं ATM खुलं ठेवलं. फक्त त्याचा पिन नंबर त्यांना टाकायचा खेळाडूंना. आणि बघा या षटकारासाठी 2000चं पारितोषिक आलं. हे असतं खरं तर कुबेराचं रूप आहे. जणू काही बक्षिसांचा वर्षाव होतोय खेळाडूंवरती. तब्बल आतापर्यंत 13 ते 14,000 पारितोषिक लागलं. एकदा जोरदार टाळ्या होत्या विशाल सरांसाठी. आपल्या खेळाडूंना मोटिवेट करत असताना बक्षिसांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून झाला. SC कंस्ट्रक्शन संघ खेळतोय सागर सरांचा, परंतु इथे साई प्रसाद इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व विशालजी चव्हाण साहेब यांच्या वतीने हा या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव होताना पण पाहिला. फक्त 2 रनची गरज आहे 6 बॉलमध्ये. फंटास्टिक स्ट्रोक्स. द गेम चेंजर
मैदानाच्या आतमध्ये जसा स्लॉट मध्ये आला चेंडू बाजूवाल्याच्या प्लॉटच्या दिशेने उडवला आणि हा षटकार वसूल केला. पहा आता 6 चेंडू आणि विजयासाठी 2 रन्स करायचे आहेत. पहा खरं तर संकेत पाटील म्हात्रेचा जर का आपण विचार केला तर सलग 3 वर्ष कास्कर प्रीमियर लीग खार सापोलीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळवणारा हा खेळाडू आहे. परफेक्टली टेक्निकल स्ट्रोक्स खरं तर त्याच्याकडून आपण जरूर पाहतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाज प्रथम. परमेश, जर का हा सामना धोनी स्टाईलने नितेशने समाप्त केला म्हणजे षटकार ठोकून जर संपवला तर 2000 पारितोषिक आलं या खेळाडूसाठी. क्या बात आहे. मला आठवतं 2011चा वर्ल्ड कप श्रीलंकन टीम विरुद्ध आपण पाहिला, त्या ठिकाणी षटकार ठोकत धोनी स्टाईलने त्याने सामना धोनीने समाप्त केला आणि जर का त्याच्या स्टाईलने हा सामना फिनिश झाला तर नितेशसाठी तब्बल 2000. 6 चेंडू आणि 2चं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथम. पायावरचा चेंडू फ्लिक करायचा होता, चेंडू निघालाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप सोबत व्हाईट बॉल आणि हा सामना मात्र जिंकलाय एससी कंस्ट्रक्शन हमरापूर टीमने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक. हिमांशु कला केंद्र कुलदैवत जोहे. चला विशाल चव्हाण सर थांबायचं, आपल्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा पुरस्कार द्यायचा. येस, खरं तर बघा खेळाडूंना खुश केलेत, अंपायरना सुद्धा बक्षीस, कॉमेंट्री पॅनलला सुद्धा बक्षीस आता त्यांच्या माध्यमातून